नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनामा व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। कसे आहात? बरे आहात ना? काळजी घ्या। तर मंडळी, आपण आज पोहोचलेलो आहोत शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी। तर मी आज संध्याकाळी आलो आहे शिर्डीमध्ये। तर संध्याकाळी दर्शन घेणार नाही, मी सकाळी फ्रेश होऊन दर्शन घेईन। तर त्याच्या आधी मी तुम्हाला संध्याकाळी साईबाबाचं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करेन आणि उद्या सकाळी दर्शन घेईन। आतमध्ये कदाचित मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जायला अलाउड नसेल, त्याच्यामुळे मी शक्यतो घेऊन नाही जाणार आहे। आणि इन केस जर मिळालं घेऊन जायला तर मी घेऊन जाईन आणि आतमध्ये साईबाबांच्या मंदिर पूर्ण एक्सप्लोर करेन तुम्हाला। आणि जर तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर मुंबईमधून शिर्डीसाठी डायरेक्टली बऱ्याच बसेस आहेत। त्याचं तिकीट मिनिमम 500 ते 1000 आहे। आता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कशा पद्धतीने सीट घेताय, ते नॉन AC AC असं वेगवेगळ्या ट्रॅव्हलचे चार्जेस आहेत। आणि दुसरं एक ट्रेन आहे, ट्रेननेही तुम्ही मुंबई टू शिर्डी येऊ शकता आणि शिर्डी स्टेशनला उतरल्यानंतर तिकडे बरेचसे टॅक्सी कॅब्स आहेत जे तुम्हाला शिर्डीच्या मंदिराच्या इथे सोडतील। आणि दुसरी एक गोष्ट मंडळी, जर तुम्ही शिर्डीमध्ये राहण्याचा प्लॅन करत असाल येऊन, तर 500 पासून रूम स्टार्ट होतं। तुम्हाला जेवढं अवेलेबल पॉसिबल होईल तेवढं तुम्ही त्या तिकीटमध्ये किंवा त्या चार्जेसमध्ये तुम्ही हॉटेलमध्ये राहू शकता। मंडळी, आता संध्याकाळ झाली आहे, मी चाललो आहे साईबाबांच्या मंदिराच्या परिसरामध्ये। तिकडे तुम्हाला मंदिराचा बाहेरचा परिसर एक्सप्लोर करतो संध्याकाळचं कशा पद्धतीने आहे ते, आणि तुम्ही पहा कसं वाटतं ते आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। बोला श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय। आणि मंडळी, तुम्ही जर आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आता करून ठेवा। अशा बऱ्याचशा नवनवीन अपडेट्स येत राहतील तुमच्यापर्यंत। तर चला मंडळी, आपण जाऊया साईबाबांचं मंदिर पाहायला। आपण इथे पाहू शकतो आय लव्ह साईबाबा असं एक सेल्फी पॉईंट इथे बनवण्यात आलेला आहे। इथे येणारा प्रत्येक भाविक इथे आपले फोटो काढत असतो। त्याचप्रमाणे मंडळी, आय लव्ह साईबाबा सेल्फी पॉईंटच्या मागे बाबांची सुंदर अशी कलाकृती उभारण्यात आलेली आहे। संध्याकाळच्या वेळेस ही कलाकृती लाईटिंगमुळे अजून एक विलोभनीय असं दृश्य दिसत आहे। हे दृश्य पाहताच प्रत्येकजण मंदिराच्या प्रेमात पडेल असं सुंदर आणि भक्तिमय वातावरण साईबाबांच्या मंदिराच्या ठिकाणी आपण पाहू शकतो। आपण आता चालत चालत बाबांची चावडी आहे त्या ठिकाणी पोचलो आहोत आणि आपण पाहू शकतो सुंदर असं दृश्य इथे आपल्याला पाहायला मिळतंय। साईबाबांच्या द्वारावरती लाईटिंग करण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे भक्तिमय आणि एक सुंदर असं वातावरण इथे आपण पाहू शकतो। शिर्डीमध्ये अनेक भक्तगण दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। तर मंडळी, आपण आता चालत चालत दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि आपण पाहू शकतो मंदिराचा परिसर कशा पद्धतीने आहे ते। अनेक भक्तगण इथे साईंची पालखी घेऊन दर्शन घेण्यासाठी येत असतात, अगदी पायी पायी चालत वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात। आणि त्याचबरोबर मंडळी, आता आपण दर्शन घेतल्यानंतर आपण आता जाणार आहोत साईबाबांचा महाप्रसाद खाण्यासाठी। रात्रीचा महाप्रसाद आहे ते आपण खाण्यासाठी जाणार आहोत। इथे दर्शन करण्यासाठी आलेला प्रत्येक भक्तगण इथे दर्शन करतो आणि साईबाबांचा महाप्रसाद खातो। इथे महाप्रसादामध्ये भक्तांना मोफत जेवणाची सोय करण्यात आलेली असते। त्याचबरोबर इथे मोफत आणि पैसे भरून असं 2 वेगवेगळ्या प्रकारचं जेवण ठेवण्यात आलेलं आहे। मीही रात्रीचं जेवण 50 रुपयामध्ये मस्तपैकी महाप्रसाद केला आणि पुढचा प्रवास चालू केला। गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनामा व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मंडळी, आज सकाळीच मी आलो आहे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी। आता इथून आणि मंदिराचा परिसर पूर्ण एक्सप्लोर करेन, तिकडे काय आहे कसं आहे ते तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर चला मंडळी, जाऊयात आपण दर्शन घेण्यासाठी। तर मंडळी, हळूहळू चालत मी पुढे चाललो आहे। हळूहळू चाला, साईनाथ बोला असा गजर करत लोक चालले आहेत दर्शन करण्यासाठी। मीही चाललो आहे हळूहळू पुढे।
दर्शन झालेलं आहे मंदिरामध्ये बाबांच्या. आणि मी आता मंदिराच्या बाहेर निघालो आहे. मंदिरामध्ये मोबाईल किंवा कॅमेराला अलाउड नाही, त्याच्यामुळे मीही मोबाईल बाहेर ठेवलं होतं लॉकरमध्ये आणि दर्शनासाठी गेलो होतो. 15 ते 20 मिनटात दर्शन झालं, खूप गर्दी नव्हती. आणि दर्शन झाल्यानंतर मी मंदिराच्या बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर म्युझियम आहे, जे साईबाबांनी ज्या ज्या वस्तू वापरल्या होत्या, भांडी म्हणा, कपडे म्हणा किंवा खाण्याच्या काही वस्तू होत्या ज्याच्यामध्ये जेवण बनवायचे, त्या तिकडे ठेवण्यात आलेल्या आहे, बघण्यासारख्या होत्या. ते मी पाहिलं. त्याच्यानंतर मग तिकडे समाधी होती, समाधीचं दर्शन घेतलं आणि मंदिर आहेत, मंदिरांचंही दर्शन घेतलं आतमध्ये. त्याच्यानंतर मी आता बाहेर निघालो आहे. बाहेर निघाल्यानंतर मी मोबाईल घेतला आणि तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आहे तिकडची. आणि आता मित्रांनो आपण जाणार आहोत पुढे द्वारकामाई आणि चावडीकडे, तिकडे दर्शन घेणार आहोत तिकडचं. पण तिकडे मोबाईल अलाउड नाही आहे, तर मी तुम्हाला बाहेरून दर्शन दाखवेन. तर चला मंडळी, आपण जाऊया द्वारकामाईला. आपण इथे पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत. या दुकानांमध्ये हार, फुलं, फोटो फ्रेम, मूर्त्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि या मंदिराच्या परिसरामध्ये एक विशेष आकर्षण बिंदू ते ठरतं म्हणजे या दुकानात अनेक फोटो फ्रेम साईबाबांच्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या फोटो फ्रेमकडे काळजीपूर्वक पाहिलं तर असं दिसतं की साईबाबांचं अस्तित्व अजूनही या परिसरामध्ये आहे. हे पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं आणि या फोटो फ्रेमकडे पाहतच राहावं असं वाटतं. या परिसरामध्ये वेगवेगळ्या महाप्रसादाची, त्याच्याचबरोबर प्रसादाची दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर या दुकानामध्ये किंवा या मंदिराच्या परिसरामध्ये एक मला गोष्ट पाहायला मिळाली. ती गोष्ट ही की अनेक भक्तगण दिवस रात्र साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि इकडे कधीही चिडचूप शांतता नसते. नेहमीचा साईबाबांच्या मंदिराचा परिसर गजबजलेला असतो. आपण आता चालत चालत चावडीकडे जाणार आहोत आणि चावडीचा परिसर पाहणार आहोत. अनेक लोक बाबांकडे आपल्या समस्या घेऊन यायचे आणि बाबा याच चावडीमध्ये बसून संपूर्ण समस्या ऐकून घ्यायचे आणि याच चावडीमध्ये त्या समस्यांचा न्यायनिवाडा करायचे. त्याचबरोबर बाबा या चावडीमध्ये बसून आपल्या भक्तांबरोबर व्यक्त व्हायचे आणि आपल्या भक्तांना कल्याणाकरिता चावडीमध्ये बोलवायचे आणि आपल्या भक्तांबरोबर सुखदुःखाचे क्षण या चावडीमध्ये ते घालवायचे. चला तर मंडळी, आपण चालत चालत आता द्वारकामाईकडे जाऊया. हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी बाबांनी आपलं संपूर्ण जीवन द्वारकामाईमध्ये काढले. हीच ती द्वारकामाई आहे, अनेक लीलांचं साक्षीदार आहे आणि हेच ते ठिकाण आहे. अनेक लोकांना बाबांनी याच ठिकाणी न्यायनिवाडा दिला. पण मंडळी, द्वारकामाईमध्ये प्रवेश केल्यानंतर बाबा अजूनही या द्वारकामाईमध्ये आहेत असं असल्याचा भास होतो. त्याचबरोबर या द्वारकामाईमध्ये अजूनही एक भट्टी जळत आहे. असं म्हटलं जातं की बाबांनी त्या काळात ही भट्टी चालू केली होती. ती भट्टी अजूनही दिवस रात्र चालूच आहे. हे इथे पाहायला मिळते आणि सुंदर आणि प्रसन्न वातावरण आपल्याला द्वारकामाईमध्ये पाहायला मिळतं. अनेक भक्तगण आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होतात. असं ही द्वारकामाई आहे. तिथे बाबांनी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं होतं.
आय होप तुम्हाला हा शिर्डीच्या साईबाबांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा, सॅम सफरनामा ब्लॉग म्हणून. तिकडे बरंच काही अपडेट टाकत असतो. तर मंडळी इकडेच थांबतो. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊ, नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.